गेल्या 6 महिन्यांपासून चाकण एमआयडीसी फेज क्रमांक 1 मधील 5 किलोमीटर अंतर्गत रस्त्याची डागडुजी आणि स्कोडा कंपनी ते स्पायसर चौक या 5.5 किलोमीटर रस्त्याच्या काँक्रिटीकरणासह विविध प्रस्ताव अडकले आहेत। त्यामुळे एमआयडीसी परिसरातील विकास कामे रखडली आहेत। त्याचा वाहन चालकांसह उद्योजकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे। महाळुंगे वाहतूक पोलीस विभागाच्या हद्दीतील महाळुंगे पोलीस ठाणे चौक, सिग्मा सर्कल चौक, इंडोरन्स चौक, महिंद्रा सर्कल चौक, एचपी चौक या भागात मोठी रहदारी आणि वर्दळ असते। दुहेरी वाहतुकीस रस्ता अपुरा पडत असल्याने या महामार्गावर वाहतूक कोंडी होत असते। त्यावर उपाय म्हणून एचपी चौक ते महाळुंगे पोलीस ठाणे चौक, महाळुंगे पोलीस ठाणे चौक ते इंडोरन्स चौक आणि एचपी चौक ते इंडोरन्स चौक या तीनही मार्गांवर 5 डिसेंबरपासून एकेरी वाहतूक केली। त्यामुळे आता सर्वच वाहने इंडोरन्स चौक ते एचपी चौक या एकाच रस्त्यावरून जात आहेत। या रस्त्यावरून वाहनांची वर्दळ वाढल्याने रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे। त्यामुळे वाहन चालकांना या रस्त्यावरून जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे। चाकण फेज 1 मधील 5 किलोमीटर अंतर्गत रस्त्याची डागडुजी आणि 5.5 किलोमीटरच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे प्रस्ताव पुण्यातील वरिष्ठ कार्यालयाला पाठवले आहेत। तेथून ते मुंबईतील मुख्य कार्यालयाकडे गेले आहेत। मात्र गेल्या 6 महिन्यांपासून या प्रस्तावावर कोणतीही कार्यवाही झाली नाही। त्यामुळे रस्त्यांची कामे रखडली आहेत।